नमस्कार मित्रमंडळ, आज रविवार. आज आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे. आपल्या सातपूर शहरापासून अवघ्या अर्धा तासाच्या अंतरावर आहे ही तीर्थस्थान. ऊन खूप आहे तरी देखील आपण जाणार आहोत. माझ्यासोबत माझा मित्र आदित्य देखील आहे. जाताना रोडवरून आपल्याला अंजनेरी गड दिसतो, जिथे महाबली हनुमान यांचा जन्म झालेला आहे. त्र्यंबक रोडवरून प्रवास करून आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर गुरुपीठमध्ये. रस्त्याने ऊन आणि गर्दी खूप होती, तरी देखील आम्ही गेलो आहोत. उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी रोडवरून आपण प्रवास करून पोहोचलो आहोत गुरुपीठमध्ये. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपण आलो आहोत. कुठे जाऊन आणखी एक कमान लागली आपल्याला. कमान क्रॉस करून आपण आतमध्ये जाणार आहोत. इथे आपण आपली गाडी पार्किंग केली आहे आणि गाडी पार्क करून आपण जाणार आहोत केंद्रामध्ये. ऊन असताना देखील इथे खूप भक्तांची रीग लागते. हे केंद्र जमिनीपासून थोडंसं उंचीवर आहे. वरती गेल्यावर थंड हवा खायला मिळते. येथील वातावरण प्रसन्न आहे. नंतर आम्ही पाय धुवून सभामंडपात प्रवेश केला. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर सभामंडपाच्या ठिकाणी उभारणी केली आहे की गुरुपीठ अतिशय प्रसन्न अशा जागेत उभारण्यात आलेले आहे. मंदिरात प्रवेश केला, समोरच आपले गणपती बाप्पा दिसले. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आत प्रवेश केला. समोरच सिंहासन अवस्थेत स्वामींची भव्य दिव्य अशी मूर्ती दिसली. मूर्ती अतिशय प्रसन्न वाटत होती. पूर्ण शांत वातावरण, मन भरून मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही मागील बाजूस आलो. मागील बाजूस आल्यानंतर देवी देवतांचे मंदिर आहेत, तसेच स्वामींचा दरबार देखील आहे. दर्शन घेऊन आम्ही स्वामींच्या पालखीचे दर्शन घेतले. ते फेरी मारून आम्ही परत समोरील बाजूस आलो. तिथे स्वामी चरित्र तसेच देवपूजेचे लागणारे सर्व साहित्य मिळण्याचे स्टॉल आहे. तसेच मराठी संस्कृतीप्रमाणे पूजा कशी असावी याचे देखील येथे दाखवण्यात आलेले आहेत. पुढे जाऊन परमपूज्य श्री मोरेदादांचं आम्ही दर्शन घेतलं. मोरेदादांचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय भव्य दिव्य असे बांधकाम असलेले मंदिर आहे. नंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी, हात धुण्यासाठी पुढे गेलो. मंदिरात म्हणजे संपूर्ण असं प्रसन्न असं वातावरणामध्ये एक मंदिर बांधलेलं आहे. नंतर आम्ही हात धुण्यासाठी गेलो. हात धुण्यासाठी प्रसादालयामध्ये गेलो. प्रसादालय देखील इथं आहे. ओपन काउंटर गेलो. तिथे ओपन काउंटरवर तिकीट घेतली, ज्याची किंमत 60 रुपये होती. रांगेत जाऊन तिथे हा बोर्ड बघितला. तसेच आजच्या अन्नदाता राहता केंद्र अहिल्यानगर व येवला यांची आजची पंगत होती. एवढं शांत, जेवढं बसतं पोटात तेवढंच घ्या ताटात. आजचा मेनू होता कढी भात, केळी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी पोळी. जेवण खूप मस्त आणि रुची भरलेलं होतं. अन्नदान करणाऱ्यांच्या आभारच. प्रशस्त असा डायनिंग हॉल या ठिकाणी बांधलेला आहे. स्वच्छता देखील खूप सारी होती. येथील कर्मचारी देखील खूप प्रामाणिक आहेत आणि मनमिळावू स्वभावाचे आहेत. जेवण करून आम्ही त्या जागेवर ठेवून त्यानंतर आपल्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. हात धुतले आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हा बोर्ड दिसला. ज्यांना अन्नदान करण्याची किंवा पंगत देण्याची इच्छा आहे त्यांनी या QR कोड स्कॅन करावा किंवा नंबरवरती संपर्क करावा. त्यानंतर आम्ही केंद्राच्या मागील बाजूस आलो, जो की असा व्ह्यू होता. इथूनच त्र्यंबक मधील ब्रह्मगिरी पर्वत दिसतो. महादेवांची या ठिकाणी मूर्ती आहे. सर्व दर्शन घेऊन आम्ही परत पार्कमध्ये आलो. त्यानंतर इथून खाली बघण्यासारखा असा व्ह्यू होता. नंतर पार्किंगमध्ये आलो. आपली गाडी स्टार्ट केली आणि नाशिकच्या दिशेने परत निघालो. अतिशय मन भव्य असं दर्शन झालं. धन्यवाद.